या हिवाळ्यामध्ये गरमागरम काही खावंसं वाटलं तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. हॉटेलपेक्षाही भारी असे पकोडे आपण घरच्या घरी बनवूत. चला तर मग. 2 तास आपल्याला ही डाळ पाण्यामध्ये डीप करून ठेवायची आहे. आता आपण डाळीला 3 ते 4 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिखट पावडर, हळद, जिरे आणि थोडासा ओवा टाकायचा आहे. ओव्यामुळे त्याला टेस्ट ही खूप चांगली येते. आता मी या मिश्रणामध्ये तिखट पावडर ॲड केलेलं आहे. जर कुणाला हिरव्या मिरचीचं पेस्ट करून टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरमुळे जे पण आपण पकोडे करणार आहे त्याला टेस्ट ही खूप भारी येते. आता यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ ॲड करणार आहे. बेसन पीठ आणि जे पण मिश्रण बनवलेलं आहे ते नॉर्मली म्हणजे जास्त थिकही नाही आणि जास्त थिनही नाही, मीडियम प्रकारचं आपल्याला बनवायचं आहे. आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे बॅटर छानपैकी 15 मिनिटे आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता 15 मिनिटांनंतर आपल्याला याचे छोटे छोटे स्पूनच्या साहाय्याने तुम्ही पकोडे तयार करून घेऊ शकता. हाताच्या साहाय्यानेही करायला चालतील, पण स्पूनच्या साहाय्याने छोटे छोटे नॉर्मली छानपैकी असे तळून घ्यायचे आहेत. आता हे पकोडे तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत नक्की खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.